नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण RPF म्हणजेच रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत नोटिफिकेशन आलेली आहे 2 पोस्टसाठी. एक आहे सब इन्स्पेक्टर, दुसरा आहे कॉन्स्टेबल. सब इन्स्पेक्टरला मराठीमध्ये म्हणतात उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलला म्हणतात हवालदार. तब्बल 4660 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे आणि याची जी शेवटची डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन सबमिट करायची ती आहे 14 मे 2024. 14 मे 2024 ही तुमची शेवटची डेट असणार आहे आणि 4660 ही रिक्त पदं असणार आहेत या 2 पोस्टसाठी. याची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण पुढे पाहूया. या तक्त्यामध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, जसं की 4660 रिक्त पदं असणार आहेत दोघांची मिळून आणि या 4660 पैकी 4452 ही जी रिक्त पदं आहेत ही सब इन्स्पेक्टरसाठी आहेत आणि उरलेली 4208 ही रिक्त पदं जी आहेत ही कॉन्स्टेबलसाठी असणार आहेत. सब इन्स्पेक्टरसाठी जे आहे आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगण्यात आलेलं आहे ग्रॅज्युएशन. तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमधून जे आहे तुम्ही ग्रॅज्युएट असला पाहिजेत, ते पण रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. आणि कॉन्स्टेबलसाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे 10वी पास. एक तर तुम्ही 10वी पास असला पाहिजेत किंवा 10वीच्या जोडीची एखादी डिग्री म्हणजे इक्विव्हॅलंट डिग्री जी आहे तुमच्याकडे असली पाहिजे, तुम्ही 10वी पास नसाल तर. तसंच इकडे आपल्याला इनिशियल पे पण सांगितलेलं आहे. इनिशियल पे म्हणजे जे आहे सुरुवातीची आपली सॅलरी काय असणार आहे. सब इन्स्पेक्टर या पदासाठी जे आहे तुमची सुरुवातीची सॅलरी असणार आहे 35,400 आणि कॉन्स्टेबल या पदासाठी 21,700 ही तुमची सुरुवातीची सॅलरी असू शकते. नंतर एजचा जर विचार केला वयाचा, तर 20 ते 28 वर्ष ह्या वयाच्या लोकांनी म्हणजे या वयाच्या स्टुडंट्सनी जे आहे सब इन्स्पेक्टर पदासाठी जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. आणि 18 ते 28 या वयोगटातील जे विद्यार्थी असतील, जी लोक असतील, ते जे आहे कॉन्स्टेबलसाठी अप्लाय करू शकतात. आता इथे आपल्याला खालीच या तक्त्याच्या खालीच एक नोट दिलेली आहे. दिस इन्क्लूड्स अ रिलॅक्सेशन ऑफ 3 years in age beyond the prescribed age limit as a one-time measure due to the COVID-19 pandemic. याचं मिनिंग काय आहे की हे जे एज आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, ह्या एजमध्ये त्यांनी जे पॅन्डेमिकचं म्हणजे जे कोविडमुळे जे वर्ष वाया गेलेली आहेत त्यांच्यासाठी 3 yearsचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे सब इन्स्पेक्टरसाठी जिकडे 20 ते 25 वर्ष वय असायला होतं, तिकडे त्यांनी 3 वर्ष एक्स्ट्रा देऊन 28 वर्ष केलेलं आहे. हे 3 वर्ष जे आहे त्यांनी कोविडचे पकडलेले आहेत, जे मुलांचे वेस्ट झालेले आहेत. सेम कॉन्स्टेबलसाठी सुद्धा आहे की 18 ते 28 हे वर्ष दिलेलं आहे. 18 ते 25 असलं पाहिजे, पण जे 28 जे 3 वर्ष त्यांनी वाढवलेलं आहे ते हे COVID-19चे जे आहेत वेस्ट गेलेले जे वर्ष आहेत ते आहेत. जर फीचा विचार केला तर फीसाठी जे आहे ओपन कॅन्डिडेटसाठी जे आहे 500 रुपये फी असणार आहे आणि रिझर्व कॅन्डिडेटसाठी जे आहे 250 रुपये जे आहे फी असणार आहे. आता आपण पाहूया की एज रिलॅक्सेशन किती आहे. SC/ST कॅन्डिडेटसाठी जे आहे एज रिलॅक्सेशनचं म्हणजे वयामध्ये जे आहे सूट असण्याचं प्रमाण आहे 5 वर्ष. 5 वर्ष जे आहे हे एज रिलॅक्सेशन असणार आहे SC/ST कॅन्डिडेटसाठी. OBC कॅन्डिडेटसाठी जे आहे 3 वर्षाची सूट असणार आहे वयामध्ये. पण OBC कॅन्डिडेट्सने एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्याकडे जे आहे नॉन क्रिमी लेअर हे सर्टिफिकेट कंपल्सरी असलं पाहिजे. इथे एक्स सर्व्हिसमॅन आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सुद्धा जे आहे हे क्रायटेरिया सांगण्यात आलेला आहे, तुम्ही एकदा हा वाचून घ्या. सोबत इथे तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुमचे जे आहे मेडिकल फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. मेडिकल फिटनेस जे आहे जे इथे सांगितलेलं आहे मेडिकल फिटनेससाठी क्रायटेरिया, तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही मेडिकल फिटनेस तुमची बरोबर नसेल तर तुम्ही जे आहे सुटेबल नसणार आहात याच्यासाठी, या पोस्टसाठी म्हणजे. आणि सोबतच इकडे जे आहे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल जे आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कशाप्रकारे तुम्ही जो आहे हा फॉर्म भरू शकता. तुम्ही जो आहे हा पूर्ण एक पॅराग्राफ जो आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनचा हा एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की कशाप्रकारे जे आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. हा 11वा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की इथे काय सांगितलेलं आहे की 24 मे 2024 या तारखेपर्यंतच जे आहे तुम्हाला जी काही मॉडिफिकेशन करायची आहे म्हणजे जी काही दुरुस्ती करायची आहे तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये, ती तुम्ही 24 मे 2024पर्यंतच करू शकता. त्याच्यानंतर जे आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची जे आहे मॉडिफिकेशन, कोणत्याही प्रकारचे चेंजेस जे आहेत ते करू शकत नाही. ते लिहिले बघा, RRBs shall not entertain any representation for modification of the information furnished in the application. म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये जी काही तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही टाकलेली आहे त्याची तुम्हाला दुरुस्ती करायची आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, काही मॉडिफिकेशन करायचे आहेत, ते तुम्ही 24 मे 2024पर्यंतच करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही करू शकत नाही. तसं इकडे तुम्हाला जे आहे पॉईंट 12मध्ये स्टेजेस ऑफ एक्झाम सांगितलेलं आहे, हा पण तुम्ही एकदा
पॅराग्राफ वाचून घ्या. सोबतच तुम्हाला सांगण्यात आलेलं की तुमची जे आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नामागे तुमचे जे आहे 1/3 मार्क जे आहेत हे कट होणार आहेत प्रत्येक चुकीच्या प्रश्नामागे. इथे पॉईंट 3 मध्ये जे आहे स्टँडर्ड्स फॉर मेडिकल फिटनेस सांगण्यात आलेलं आहे. हे पण तुम्ही एकदा पाहून घ्या की कशा प्रकारे जे आहे तुमची फिटनेस, तुमची मेडिकल फिटनेस असली पाहिजे. आणि मेडिकल फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्ही जे आहे क्वालिफाय होत आहे, त्यामुळे हे एकदा वाचून घ्या. इथे आपल्याला जे आहे रिक्रुटमेंट प्रोसेससुद्धा सांगण्यात आलेली की कशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सोबतच जर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाला त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार, त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार. दोन्ही टेस्टमध्ये जर तुम्ही पास झालं तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. सो हे जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ही मेट्रिक लेवलची जी आहे ही टेस्ट असणार आहे. त्या स्टँडर्डचे प्रश्न येणार आहे. त्याच्यामध्ये ड्युरेशन त्यांनी सांगितलेलं आहे 90 मिनिटाचं. 90 मिनिटामध्ये तुम्हाला 120 प्रश्न जे आहेत हे सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक योग्य उत्तरामागे जे आहे तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे आणि प्रत्येक चुकीच्या मार्कामागे जे आहे तुम्हाला 1/3 मार्क जे आहे तुमचा रॉंग आन्सरमध्ये कट होणार आहे. तसंच इथे बघा लिहिलेलं आहे मिनिमम पास पर्सेंटेज फॉर एलिजिबिलिटी. सो SC आणि STसाठी जे आहेत 30% जे आहेत पासिंग हे लागणार आहेत, पर्सेंटेज लागणार आहेत. आणि इतरांसाठी जे आहेत हे 35% लागणार आहे. इतर म्हणजे काय तर UR, EWS आणि OBC यांच्यासाठी जे आहे मिनिमम पर्सेंटेज 35 असणार आहेत आणि SC STसाठी 30% असणार आहे. सो इथे आपल्याला जे आहे सिलेबस फॉर CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी जे आहे सिलेबस कशा प्रकारचं असणार आहे, तर अरिथमॅटिक 35 मार्क्सचं असणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स असणार आहेत ते इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तसंच जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हे 35 मार्क्सचं असणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स येणार किंवा कोणकोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आहेत हे सांगण्यात आलेलं आहे. जसं जनरल अवेअरनेसवर जे आहे 50 मार्क्सचं असणार आहे आणि त्याच्यावरती जे आहे इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे जे आहे हे बघा इथे पाहू शकता तुम्ही इंडियन हिस्ट्री, आर्ट, कल्चर, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, जनरल पॉलिसी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, स्पोर्ट्स, जनरल सायन्स एक्सेट्रा याच्यावरती जे आहे जनरल अवेअरनेसचे 50 मार्क्सचे क्वेश्चन्स असणार आहेत. सो हा सिलेबस तुम्ही एकदा पाहून घ्या. तसेच इकडे जे आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्टसाठी पण जे आहे काही आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा काही क्रायटेरिया सांगण्यात आलेला आहे. तर तुम्ही एकदा जो आहे हा पूर्ण दोन्ही तक्ते जे आहेत हे वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला जे आहे इन्फॉर्मेशन भेटेल की हाईट किती पाहिजे, चेस्ट किती पाहिजे वगैरे वगैरे. सो या तक्त्यामध्ये जे आहे आपल्याला वेबसाईट सांगण्यात आलेली आहे. या वेबसाईट जी आहे या वेबसाईटवरती जाऊनच जे आहे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. सो आपलं जे आहे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रासाठी जे आहे मुंबईसाठी ही स्पेशली जे आहे मुंबई म्हणजे महाराष्ट्रासाठी जी आहे ही वेबसाईट आपल्याला सांगण्यात आलेली आहे. सो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्यांनी या वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटवरती जाऊन जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. तसंच इतर स्टेटवाला जसं की अहमदाबाद, सो गुजरातमधील जे विद्यार्थी असतील ते या ॲप्लिकेशन फॉर्मवरती जाऊन या वेबसाईटवरती जाऊन जे आहे आपलं ॲप्लिकेशन फॉर्म भरतील. असंच इतरांसाठी देखील आहे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.